टी टाईम स्नॅक्समध्ये काहीतरी कुरमुरीत आणि चटपटीत खायचं आहे तर बनवा लसूण फ्लेवर्ड मुरमुरा। संध्याकाळच्या वेळेस चहाबरोबर काहीतरी कुरमुरीत आणि चटपटीत खाण्याची इच्छा होते। अशा वेळी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लसूण फ्लेवर्ड मुरमुरा तयार करून खा, नक्कीच सर्वांना आवडेल। अगदी नेहमीचीच पद्धत वापरून आपण हा लसूण फ्लेवर मुरमुरा करणार आहोत। इथे मी 1 किलोवर मुरमुरा घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि करण्यापूर्वी आपण एक अर्धा तास कडक उन्हामध्ये आपण त्याला ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर शेंगदाणे आहेत, डाळे आहेत आणि असे सुके खोबरे मी बारीक काप करून घेतलेले आहे आणि 2 लसणाचे गड्डे अगदी सालीसकट घेतलेले आहेत आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचसोबत माझ्याकडे स्टोअर करून ठेवलेला कढीपत्ता होता, तो मी घेतलेला आहे। तुम्ही ताजा कढीपत्तासुद्धा वापरू शकता। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतलेले लसूण व कोथिंबीर जाडसर वाटून घेऊयात। अगदी बारीक पेस्ट न करता आपण जाडसर वाटून घेणार आहोत, म्हणजे मुरमुरा खाताना तळलेलं लसूण आपल्या दाताखाली आले की छान लागतं। आता हे शेंगदाणे मी कच्चे पक्के भाजून घेतलेले होते। आता आपण हे गरम तेलामध्ये थोडंसं खरपूस तळून घेऊयात आणि या मुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घेऊयात। त्यानंतर त्याच्यामध्ये डाळे घालूयात। डाळे चटकन तळले जातात, त्याला फार वेळ लागत नाही। अगदी खरपूस झाल्यानंतर आपण ते बाजूला काढून घेऊयात। आता खोबरं आपण घालून घेणार आहोत। हे खोबरं गुलाबी रंगापर्यंत आपण तळून घेणार आहोत। अगदी कडक तेलामध्ये तळू नका, काळपट झाले की ते कडू लागतात। पहा, या पद्धतीने गुलाबी रंग आला आणि कुरकुरीत झाले की आपण ते मुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घेऊयात। त्यानंतर कढीपत्ता देखील अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण त्यामध्ये तळून घेऊयात। आता त्याच तेलात आपण जिरे व मोहरी छान तडतडून घेऊयात। त्यामध्येच आपण कोथिंबीर व लसूण जे वाटून घेतलं होतं ते देखील छान मंद आचेवर कुरकुरीत तळून घेऊयात। पहा, अगदी मस्त लसूण देखील खमंग तळलं गेलेलं आहे, कोथिंबीर देखील अगदी कुरकुरीत झालेला आहे। ते मंद आचेवर तळून घेतल्यावर आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि मग त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि धने जिरे पावडर त्यामध्ये मी मिक्स करून घेतलेली आहे आणि वरून आपण चवीनुसार मीठ घालत आहोत। हे सर्व घटक आता अगदी व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत आणि हे तेल, हे सर्व मसालायुक्त तेल जे आहे या मुरमुऱ्यावर आपण सर्व बाजूने ओतून घेऊयात। आता हे सर्व घटक आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। वरखाली करून सर्व बाजूने तिखट, मीठ व सर्व मसाला मुरमुऱ्याला लागेल याची काळजी घेऊयात आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। सर्वात शेवटी यामध्ये मी एक अर्धी वाटी बारीक केलेली साखर म्हणजे पिठी साखर यामध्ये मिक्स करून घेत आहे। लसूण व कोथिंबीर अगदी छान तळून घेतल्यामुळे आपल्या मुरमुऱ्याला अगदी लसणाची चव खूप छान लागते। अशा प्रकारे हा मुरमुरा तयार करून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवलात की बरेच दिवस अगदी कुरकुरीत राहतात। अगदी अशाच प्रकारे तुम्ही पुदिना किंवा ओनियन वापरून त्या फ्लेवरचे सुद्धा मुरमुरा बनवू शकता। गरमागरम चहा सोबत कुरमुरीत मुरमुरा आणि वरून फरसाण अगदी मस्त। अशाच प्रकारचे कुरमुरीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा।